बद्दल मी तुम्हाला थोडीशी तर माहिती सांगणार आहे. ह्या तर राशींच्या हे आमचं मूळ हलत्या गाव आहे दीपमाळी आहेत, राशीन. तर तर आजही त्या त्याबद्दलच हलतात. थोडीशी माहिती तर सांगणार आहे. थोडीशी माहिती सांगणार आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. एका दादांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की त्याबद्दल माहिती सांगा. तर बघा, 2 दिवस झाले आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर बघू शकता या ठिकाणी खूप पाऊस आहे. 2 दिवस झाले. 2 दिवसाचे कपडे घरामध्ये असे वाळत टाकलेले आहेत ना. तर अजूनही कपडे वाळलेले नाही. तर 2 दिवस झाले भरपूर सारा पाऊस आहे. बघू शकता या ठिकाणी सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि भरपूर सारा पाऊस आहे. तर तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात, कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण जेणेकरून मलाही कळेल की माझी व्हिडिओ कुठपर्यंत बघितले जातात ते. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाहेर वाऱ्याचा आवाज येत आहे. वारा सुटलेला आहे भरपूर. आणि बघू शकता इथे कोथिंबीर आणली होती आणि पूर्ण पावसाने भिजून गेलेली कोथिंबीर होती. तर आता ही थोडीशी हवेला बाहेर अशी ताटामध्ये ठेवलेली आहे काढून मी. तर ही सुकली का मग छान अशी निवडून घेते. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाल्याची कशी काळजी घ्यायची किंवा भाजीपाला हा जास्त दिवस कसा टिकवला जातो, तर त्या विषयावर पण मी एकदा व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर बघा, सकाळची देवपूजा वगैरे झाली. आता 9-9:30 वाजत आलेले आहेत. मस्त स्वामींच्या जवळ दिवा वगैरे लावून झालेला आहे. आणि बघू शकता हे अगोदरचे कपडे 2 दिवसाचे हे असे घरामध्ये सुकत टाकलेले आहेत. कपडे 2 दिवस झाले कपडे वाळतच नाहीत. आणि आता पुन्हा परत दुसरे कपडे मशीनला लावलेले आहेत. आता ते तर वाळतात का नाही काय माहिती. कारण बाहेर तर आता सध्या आभाळ नाही, पण परत थोड्या वेळाने पाऊस येतो. थोड्या वेळ थांबतो पुन्हा येतो, थोड्या वेळ थांबतो पुन्हा येतो. असंच आमच्याकडे पावसात चालू आहे. आणि आता या ठिकाणी काय बघू झालं याला? शकता तुम्ही बंद मशीनला पडलं परत मध्येच. दुसरे कपडे लावलेले आहेत आता. किती मिनिटं कमी? तर हे तर कधी वाळतील काय त्याचा भरोसाच नाही. तर तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आणि पावसामुळे कुठे काही बाहेर जाता येत नाही किंवा काय नाही. आणि त्यासाठीच घरातला थोडंसं असं व्हिडिओ शूट केलेला आहे. कपडे तर घालतात स्वयंपाक मशीनमध्ये. वगैरे झाला, जेवण वगैरे झाली. आणि मग नंतर बघू शकता इथे आता ही रॅकवरची भांडी काढलेली आहेत घासायला. ह्याच्या बरण्या आहेत थोड्या खराब झाल्या होत्या. तर म्हटलं चला आता वेळ आहे तरी घासून ठेवूया, म्हणून भरपूर साऱ्या बरण्या वगैरे घासून ठेवलेल्या आहेत. तर ह्या माझ्याकडे चॉकलेटच्या वगैरे बरण्या ज्या आहेत दुकानातल्या मोकळ्या झालेल्या, आमच्याकडे दुकान आहे ना, तर त्यातल्याच त्या बरण्या मी वापरलेल्या आहेत. आणि स्वच्छ किचन वगैरे पुसून ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये सामान भरताना मी नक्कीच व्हिडिओ टाकेल. आणि बघू शकता इथे आता भरपूर आभाळ आलेला आहे. आणि आता मला कपडे वाळत घालायचे आहेत. आणि कपडे वाळू घातले ना तर 100% हा पाऊस येत असतो बघा. तर बघा, थोडीशी 2-3 कपडे अगोदर घातली होती वाळायला. तर म्हणलं थोडासा पाऊस आता कमी झालेला आहे. तर आता मी बाकीचे पुन्हा कपडे टाकणार आहे बाहेर वाळायला. आणि या पावसाच्या दिवसामध्ये घर जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ घर ठेवलं गेलं पाहिजे. कारण पावसामध्ये कसं कुबट वातावरण असतं पावसाळ्याचं. बघा, इकडे बेडमध्ये सुद्धा कपडे मी टाकलेले आहेत. आणि इकडे हॉलमध्ये सुद्धा कपडे झालेले आहेत. सगळीकडेच कपडे टाकलेले आहेत मी. आणि पावसाळ्यामध्ये कसं असतं, आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं घर ते सगळं. तरच घरामध्ये एकदम फ्रेश वातावरण राहतं. किंवा धूप लावा तुम्ही घरामध्ये, किंवा आपलं जे हे असतं भीमसेनी कापूर घरामध्ये जाळा, त्याने सुद्धा खूप छान फरक पडतो. आणि बघू शकता इथे या ठिकाणी कपडे वाळत घातले आणि पाऊस आला. आता हे कपडे असेच मी बाहेर ठेवते. तर याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे मी. तर आमचं मूळ गाव आहे राशीन. आणि राशीनची देवी आपणा सर्वांना माहीतच आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात राशीन हे गाव आहे. आणि तिथे यमाई देवीचं मुख्य मंदिर आहे. तर खूप नवसाला पावणारी देवी आहे आणि प्रख्यात असं देवीचं मंदिर आहे. तर ह्या ज्या दीपमाळी आहेत देव मंदिराच्या समोर, तर त्यातली एक जी दीपमाळ आहे ती आजही हलते. आणि या हलत्या दीपमाळीमुळेच राशीन शहर प्रसिद्ध आहे. तर आजही आम्ही तो अनुभव घेत असतो. कधी जर गावाला गेलो तर तो अनुभव आम्ही घेतच असतो. तर मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे की दीपमाळ हलती. आणि अशी पण आख्यायिका आहे की दसऱ्याच्या दिवशी या दोघी ज्या दीपमाळ आहेत एकमेकींना आलिंगन देतात किंवा गळा भेट घेतात. तर ही अशी पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही एक परंपरा आहे किंवा प्राचीन काळापासून मानली जाणारी एक आख्यायिका आहे. पण ही फक्त आख्यायिका नसून ही भाविक भक्तांसाठी त्यांनी जपलेली भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाची परंपरा आहे. त्यामुळे हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात.